ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्त मंडळींना माझा नमस्कार. मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज आपल्याकरता मी 186 क्रमांकाचा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि याच्यामध्ये नगरमधले एक भक्त सूरजमल फुलचंद लोढा यांचा एक अनुभव त्यांनी गुरुगौरिका पुष्प 1 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं हेडिंग दिलं आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना आधार. हेडिंगमधनंच आपल्याला आपल्या गुरुदेवांची महती या ठिकाणी कळती आहे. आणि त्यांचा जो अनुभव आहे ना, तो अत्यंत विलक्षण असा अनुभव आहे. म्हणजे हा अनुभव येण्यापूर्वी त्यांचा आणि सद्गुरूंचा सुतराम परिचय नव्हता. परंतु अनुभवच असा आहे की ह्या दत्त संप्रदायातील ह्या विभूती ज्या वरदपिंड म्हणून जन्माला येतात, त्या अनेक भक्तांवर कृपा करत असताना त्यांनी त्यांची ज्येष्ठता पाहिलेली नसते, त्यांची ओळख पाहिलेली नसते. परंतु ती व्यक्ती अडलेली आहे, ती व्यक्ती नडलेली आहे आणि अशा सर्व व्यक्तींवर या दत्तात्रय परंपरेतले सद्गुरू कृपा करत असतात. आणि तो मग कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, तिथं लिंग, जात, धर्म असा कोणताही भेदाभेद नसतो. आता हे सूरजमल फुलचंद लोढा हे अहमदनगरचे व्यापारी आहेत आणि त्यांनी जरी काही दिलेलं नसलं आणि ते ज्या अर्थी म्हणतात सर्व धर्माच्या, तर ते लोढा हे काही आपल्या एक तर ते महाराष्ट्रीयन नाही आहेत आणि वैदिक धर्माशी त्यांचा फार संबंध नसावा आणि कदाचित मला माहीत नाही, त्यांनी लिहिलेलं नाही आहे, पण ते जैन संप्रदायातली मंडळी असावीत असं मला वाटतं. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आपल्या सद्गुरूंकडे सर्व संप्रदायातली मंडळी येत होती आणि त्यातल्या जैन संप्रदायातले लोक तर भरपूर आहेत. त्यांचे आपण वेळोवेळी अनुभवही ऐकत आहोत. या ठिकाणी अशी एक संध्याकाळी ते त्यांच्या दुकानाच्या पायरीवर चिंतेत बसले होते. चिंतातूर असा त्यांचा चेहरा होता आणि मनात विपरीत विचार त्यांचे घोळत होते. आता विपरीत विचार काय होता की त्यांना असं वाटत होतं, आपल्याला आता हे जीवनच जगायचं नाही, आपण हे जीवन संपवून टाकायचं. थोडक्यात आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात त्या दिवशी येत होते आणि आज आपली शेवटची रात्र, आज रात्री आपल्याला आपलं जीवन संपवून टाकायचं आहे. आणि अशा या परिस्थितीत ते विचार करत बसले होते. असे सध्या जे वातावरण आहे, त्या वातावरणामुळे अनेक लोकांना त्याच्यामध्ये ताणतणाव जीवनात जास्त असतात आणि व्यापारी मंडळींच्या जीवनात तर ताणतणाव असतात, कारण सगळे आर्थिक हितसंबंध तिथे गुंतलेले असतात. तर त्याच्यामुळे त्यांना ताणतणावाला तोंड द्यावंच लागतं. आणि अशा पद्धतीने बसले होते आणि अचानकपणे त्यांच्या परिचित एक ग्रस्त आणि आपल्या गुरुदेवांचे भक्त शांतीलाल काठेड हे त्या ठिकाणी स्कूटर घेऊन आले आणि त्यांनी विचारलं, तू असा का पायरीवर अंधारात बसलायस, काय झालं तुला, चल आपण दर्शनाला जाऊ. म्हणजे शांतीलाल शेठ यांना देखील यांच्या मनात काय विचार चालले आहेत हे काही माहीत नव्हतं. अचानकपणे ते तिथे आले आणि त्यांनी त्याला बोलवलं आणि म्हणजे दर्शनाला चल. आता दर्शनाला चल म्हणल्यानंतर ते म्हणजे कोणाही दर्शनाला जायचे. तर त्यांनी सांगितलं, सावेडीला आमचे परमपुण्य गुरुदेव आहेत, म्हणजेच आपले क्षीरसागर महाराज आहेत,
आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया. आणि परंपरेप्रमाणे शांतीलाल काठेड हे रोजच दर्शनाला येत होते. तर त्याच्यामुळे त्यांनी त्या ग्रस्तांना म्हणजे लोढांना सांगितलं आणि लोढाही म्हणले ठीक आहे. आणि मग ते गुरुदेवांच्या दर्शनाला आश्रमामध्ये गेले. आश्रमात पाऊल ठेवल्यानंतर देखील लोढा यांच्या मनाची घालमेल चालू होती. त्यांच्या मनात तेच आत्महत्येचे विचार चालू होते आणि ते मनोमन गुरुदेवांना सांगत होते, देवा हे तुमचं आणि माझं पहिलं आणि शेवटचं दर्शन आहे काय. म्हणजे त्यांनी दर्शनाला गेल्यानंतर देखील आत्महत्येचा विचार हा काही डोक्यातनं काढून टाकला नव्हता. तो त्यांच्या डोक्यात होताच. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी हे त्यांच्या डोक्यात विचार असताना दर्शन घेत होते. आणि त्यावेळेस गुरुदेवांनी शांतीलाल शेठजींना विचारलं की हे कोण आहेत. मग त्यानंतर त्यांनी माझी म्हणजे लोढांची ओळख गुरुदेवांना करून दिली. आणि गुरुदेवांनी त्याच क्षणी सांगितलं की तुमच्या मनात सध्या जे विचार चालू आहे ते तूर्त बाजूला ठेवा आणि रोज दर्शनाला येत चला. काय म्हणजे आपले गुरुदेव हे अंतर्यामी आहेत. समोरच्या भक्ताच्या मनात काय विचार येत आहेत हे त्यांना कळलं असं. आणि त्या पद्धतीने त्यांनी जे वाक्य उच्चारले की तुमच्या मनात सध्या जे विचार चालू आहेत ते तूर्त बाजूला ठेवा आणि रोज दर्शनाला या. आणि लोढा यांनी विचार केला की आपल्याला अशा साक्षात्कारी सद्गुरूंनी जर काही उपदेश केला असेल तर त्याचं आपण पालन केलं पाहिजे. आणि आपल्याला जर जीवन संपवायचं आहे तर अजून 4-6 महिने वाट बघायला काय हरकत नाही. आपण 4-6 महिने या ठिकाणी दर्शनाला येऊ आणि मग बघू काय करायचं. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी रोज दर्शनाला येण्याला सुरुवात केली आणि मग त्यांच्या मनावरचं जे दडपण आहे ते पुष्कळ कमी झालं. गुरुदेवांनी त्या संकटातून त्यांना सली सलामत बाहेर काढलं. आणि आज ते लिहित आहेत. म्हणजे 93 साली लिहिलेले त्यांनी, आपण पूर्वीचे अनुभव आहे ते. मी सध्या खूप आनंदात आहे. म्हणजे आत्महत्या करणारा माणूस देखील जीवनात आनंद, त्याच्या जीवनात देखील आपल्या सद्गुरूंनी आनंद निर्माण केला आहे अशी परिस्थिती होती. आणि त्यातल्या त्यात त्यांनी सांगितलं की गुरुदेवांच्या जवळ भेदाभेद काही नव्हता. सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना ते सारखाच आदर देत. कारण मुळात कृपा करताना ते काही कोणी जात धर्म विचारत होते का नाही. अडलेला माणूस आहे, त्यांनी जी काही अडचण सांगितली असेल ते त्याच्यावर आपल्याला उपाय करायचा आहे एवढंच त्यांना माहीत असायचं. आणि प्रत्यक्ष ते परमात्मा स्वरूप असल्यामुळे ते उपाय करणं हे त्यांना फार सोपं होतं. आता मी आपल्याला आता पहिल्यांदाच सांगितले की दत्त संप्रदायातल्या या सगळ्या विभूतींचं एक वैशिष्ट्य आहे की जीवनाचा शेवट करायला निघालेल्या लोकांना देखील ते सांभाळून घेत त्यांना त्या जीवनात की नवीन संजीवनी देत असत आणि त्यांच्याकडनं काही विशिष्ट कार्य देखील करून घेत असत. आता मी दत्त संप्रदाय म्हटल्यानंतर मला ते सांगणं आपल्याला भागच आहे. आणि मला ते एक मला तसं एक छंद म्हणा किंवा एक आवड अशी निर्माण झाली आहे की आपल्या सद्गुरूंनी जे भक्तांना अनुभव दिले आहेत त्याच्यात कुठे गुरुचरित्रात साम्य आहे का हे मी शोधत असतो. आणि आज माझं असं लक्षात आलं की या गुरुचरित्राच्या पोथीमध्ये, जी गुरुचरित्राचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये श्रीगुरु पदावर विराजमान असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज यांच्या लीला त्या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्या गुरुचरित्राच्या पोथीतील 8व्या अध्यायात
एक अशाच प्रकारची कथा आहे. एक ब्राह्मण गृहस्थ होते. ते वेदशास्त्र संपन्न होते आणि त्यांना त्यांच्या घरात एक मुलगा जन्माला आला. आता ब्राह्मण घरात मुलगा जन्माला आला आहे. वेदविद्येची परंपरा घरात आहे. त्यामुळे या मुलांनी ही चालवावी ही स्वाभाविक अपेक्षा वडिलांची होती. परंतु दुर्दैवाने हा जो मुलगा होता हा मंदमती निघाला आणि त्याला शिक्षणात अजिबात रुची नव्हती. आता शिक्षणात रुची नाही, त्याला वाचायचंच नाही आहे, पाठांतरच करायचं नाही म्हटल्यानंतर हा वेदविद्या अध्ययन कसं काय करणार. आणि त्यामुळे वडील त्याला ओरडून ओरडून थकले आणि जेव्हा जेव्हा वडील ओरडत असत तेव्हा त्याची आई त्या लेकराची बाजू घेत असत. आपल्यालाही आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हा अनुभव काही नवीन नाही आहे की मुलांना बोललं वडिलांनी की आई ही नेहमी त्यांची बाजू घ्यायला येते. मातृहृदय आहे, मातृहृदय आहे आणि वात्सल्य प्रेम आहे. त्यामुळे हे सगळ्या घरात आपल्याला दिसतंय. अर्थात त्याचे काही वेळेस परिणाम चांगले होतात, काही वेळेस दुष्परिणामही होतात, हा भाग वेगळा आहे. परंतु असं असल्यामुळे त्याच्या आईने त्याच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही त्याच्यावर रागवू नका बुवा. काय त्याचं पूर्वार जे आहे त्याप्रमाणे त्याची बुद्धी काही काम करत नाही आहे आणि मग आता नाही बुद्धी काम करत तर त्याला काही ते येणार नाही. त्यामुळे तुम्ही काही त्याला रागवू नका. तो अशा प्रकारे तुम्ही रागवलात तर तो जीवनातनं त्याला नैराश्य निर्माण होईल असं तिने समजून सांगितलं. आणि मग त्या ब्राह्मणाने विचार केला की ठीक आहे तुम्ही असं म्हणताय तर तसं. आणि मग त्यांनी ते बोलणं सोडून दिलं. बऱ्याच वेळा आपण कुटुंबात बघतो मुलं ऐकत नाही म्हटल्यावर वडील तो राग सोडून देतात. तसं तो सोडून दिला. पुढे वार्धक्यामुळे म्हणा, आजारपणामुळे म्हणा, त्या ब्राह्मण ग्रस्ताचं निधन झालं. आता जोपर्यंत ते ब्राह्मण ग्रस्त जिवंत होते तोपर्यंत त्यांचं जे काही वेदशास्त्रचं अध्ययन आणि अध्यापन दोन्ही चालू होतं. त्याच्यातनं त्यांना उपजीविका होत होती. आता ते गेलेत आणि मग घरात अन्नान्न दशा निर्माण झाली आणि आईने किती सांगितलं तू हे कर तरी ह्यालाही कोणी काम देत असत. आणि मग सगळे जे ब्रह्मवृंद बाकीचे आहेत ते त्याला दिवसात असत. आणि अशा पद्धतीनं तो जीवनाला कंटाळला आणि त्याच्या मनात सारखे आत्महत्येचे विचार यायला लागले. आणि मग तो आईला म्हटला आता मी आत्महत्या करून टाकतो. अशा पद्धतीने त्याच्या मनात विचार आले आणि एके दिवशी ती मायलेकरं दोघंही त्या कृष्णा नदीच्या डोहात गेले आणि त्या ठिकाणी कुरोपूरचा ही घटना आहे. आणि कुरोपूरला त्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ त्या ठिकाणी नदी तीरावर स्नानासाठी आलेले होते. आणि या लोकांना त्यांनी डोहात जाताना बघितलं दोघांना. आणि मग त्यांनी काही लोकांना सांगितलं अरे काय झाले ना बघा ते काय पुढे चालले तिचे काहीतरी त्यांच्या समस्या दिसते बोलावं त्यांना. आणि मग त्यांनी बोलवल्यानंतर काय झालं हो तुम्हाला काय काय चाललंय काय तुमच्या जीवनात असं काय करताय तुम्ही. त्या महिलेनी ही सगळी कथा सांगितली की याचे वडील वेदशास्त्र संपन्न होते पण हा मंदमती निघाला आहे, याला काही त्यात गती नाही आहे आणि आता आमची आर्थिक परिस्थिती पण बिकट झालेली आहे. याचं लग्नही होत नाही आहे. समाजातले लोक याला हेटाळणी करतायत. त्यामुळे आता आम्ही जगून तरी काय करणार आहे. आणि तो मला म्हणतोय की मी जगणार नाही. तो जगणार नसेल तर मी तरी जगून काय करू. त्यामुळे आम्ही दोघांनी आमचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी कथन केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभ म्हणले आत्महत्या करणं हा महादोष आहे. असा दोष तुमच्या आयुष्यात निर्माण होऊ नये असं मला वाटतं. मग त्याने सगळं सांगितलं आणि मग सांगितल्यानंतर त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्या हिला सांगितलं त्याच्या आईला. त्या आईचं म्हणणं काय होतं की हा मुलगा असा झाला आहे, माझं प्राक्तन तसं आहे, पण कमीत कमी पुढच्या आयुष्यात पुढच्या जन्मात तरी मला तुमच्यासारखा
सगळ्यांना पूज्य असणारा पुत्र व्हावा असं मला आपण वर द्या. तर त्याच्यावर श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना शनिप्रदोषचं व्रत करण्यास सांगितलं. आणि हे शनिप्रदोषचं व्रत केल्यामुळे काय होतं, तर देवजननी तू होशील, पुढील जन्मात तू देवजननी होशील. आणि मग त्या ठिकाणी त्या अध्यायात 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाचा जो जन्म झाला आहे, त्या पूर्वीच्या देवकीच्या ज्या आयुष्यात किंवा जन्मात तिने ह्या शनिप्रदोषाचं व्रत केलेलं होतं. आणि ते व्रत खरं म्हणजे ते त्या ठिकाणी शनिप्रदोषाची जी पूजा होती, ती पूजा तिने मुलाला रागवायचं म्हणून लाथाडली होती. पण त्या मुलाने भगवान शंकर त्याला जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा आईकरता माफी मागून घेतली. आईने चुकून ती पूजा लाथाडली आहे, आपण तुला हे करा. आणि आईने ती पूजा बघितली होती. आणि ती पूजा बघितल्यामुळे पुढच्या जन्मात ती देवकी झाली आणि तिच्या पोटी भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला, अशी ती सगळी कथा आहे. आता या ठिकाणी या मातेला आणि त्या मुलाला गुरुदेवांनी आशीर्वाद दिले आणि त्याला एका क्षणात ज्ञानी करून टाकलं. आणि त्या माऊलीला सांगितलं की हे व्रत तू कर, पुढील जन्मात तू देवजननी होणार आहेस. आणि हा 8व्या अध्यायाची कथा आहे. गुरुचरित्रात असं अवतारिकेत असं म्हटलं आहे, ज्ञानी करती अष्टमी. म्हणजे जो मूळ ब्राह्मण मुलगा होता त्याला गुरुदेवांनी ज्ञानसंपन्न केलं, असा त्याचा अर्थ आहे. मागे मी एकदा एका व्हिडिओत सांगितलं आहे की आपले श्रीकांत देसळ हे एकदा देवस्थानमध्ये असताना आणि त्या दिवशी अष्टमी होती आणि एका भक्तांनी त्यांना विचारलं, का हो श्रीकांतराव, आज तुमचा उपास असेल ना? ते म्हणले, आज काय उपास आहे? हां, नाही म्हणे आज अष्टमी आहे. मग अष्टमीचं काय असतं म्हणे? अष्टमीचं काय चतुर्थी का एकादशी आहे? नाही म्हणते, गुरुदेव दिले ना, ज्ञानी करते अष्टमी. म्हणजे ज्ञानी लोक अष्टमीचा उपास करतात, असा तो त्यांनी अर्थ काढला आहे. हा विनोदाचा भाग आहे, पण हा विनोद घडलेला आहे प्रत्यक्ष. म्हणजे गुरुचरित्र वाचताना देखील आपल्याला त्याचे संदर्भ नीट लावावे लागतात. तर हा या ठिकाणी देखील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी या ब्राह्मण पुत्राला आणि त्याच्या आईला जीवदान दिलेलं आहे. आणि त्या दोघांच्याकडनं एक वेगळं कार्य करून घेतलेलं आहे. देवजननी होणं म्हणजे काही विनोदाचा भाग नाही आहे. त्याच्याकरता तपश्चर्या करावी लागते. आता हा जो आहे, हा 8व्या अध्यायातली कथा सांगतो मी तुम्हाला. याच 8व्या अध्यायाचा परत 13व्या अध्यायात संदर्भ आला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा पुढील अवतार हा नरसिंह अवतार आहे. आणि ज्या दिवशी या मातेने त्यांच्याकडे आशीर्वाद मागितला होता, तुझ्यासारखा पूज्य असा मला पुत्र व्हावा, तेव्हा त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभांना हे माहीत होतं की आपल्याला पुढील अवतार हा नरसिंह स्वरूपात घ्यायचा आहे. आणि त्या अनुषंगाने ही सगळी त्यांची लीला होती. आणि पुढे 13व्या अध्यायात मला वाटतं नरसिंह महाराजांनी काशी क्षेत्री जाऊन त्यांनी काही दिवस ते संन्यास राहिलेले होते आणि परत कारंज नगरीला आले होते. आणि कारंज नगरीला आल्यानंतर सर्व गावातला त्यांनी आदर सत्कार घेतला. आणि जेव्हा ते निघाले तेव्हा त्यांच्या मातेला त्यांनी पूर्वजन्मातली म्हणजे 8व्या अध्यायातली जी कथा आहे ही त्याची स्मृती दिली. आणि तिला सांगितलं की त्यावेळेस मी तुला जो आशीर्वाद दिला होता त्यामुळे तू माझी आई झाली आहेस आणि आता तू देवजननी झालेली आहेस. हा पूर्वीचा त्यांना तो अनुभव किंवा ती कथन त्यांना स्मरण करून दिलं. आणि त्याच्यानंतर ते मला वाटतं परत यात्रेला निघाले. तर वासर, मला वाटतं वासर असं ते गावाचं नाव मला एक्झॅक्टली आठवत नाही, नाशिकजवळ ते गाव आहे. आणि त्या गावामध्ये स्वामींचा मुक्काम होता. आणि त्या गावात मुक्कामाला असताना असंच नदीच्या क्षेत्रात नरसिंह महाराज गेलेले असताना त्या ठिकाणी एक ब्राह्मण आला आणि
तो पोट धरून आलेला होता आणि पोट त्याला तीव्र उदरवेदना होत होत्या. आणि त्या उदरवेदनेला तो महिन्याभरात तर कधीतरी जेवण करायचा आणि ते जेवण केल्यानंतर त्याला प्रचंड उदरवेदना व्हायच्या आणि त्याच्यामुळे तो वैतागला होता, कंटाळला होता आणि आता आपल्याला आयुष्य नको म्हणून त्यांनी देखील त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा निर्धार केला होता. आणि हा नदीत त्यांनी मला वाटतं उडी टाकली होती. परंतु त्या ठिकाणी नरसिंहदेव महाराजांचं लक्ष तिकडे गेलं आणि त्यांनी बरोबरच्या लोकांना सांगितलं, "अरे त्याला काढून इकडे आणावं." आणि मग त्याला बोलवलं. ते बोलवल्यानंतर त्यांनी ही सगळी कथा सांगितली की मला पोटदुखीचे व्यथा आहे आणि त्यामुळे मला हा सगळा त्रास होतो आहे आणि आता मला जीवन नकोसं झालं आहे, आता मी आत्महत्या करतो आहे. तिथेही ते नरसिंहदेव महाराजांना सांगितलं की आत्महत्या हा महादोष आहे, तर हे तसं तू करू नको. तुझी जी व्याधी आहे ती तू गेली असं समज. मग काय ते परमेश्वराचे अवतार आहेत, त्यांना कोणाची व्याधी दूर करायला किती वेळ लागतो. आणि मग त्या ठिकाणी त्याला थांबवलं. त्या दिवशी गुरुदेवांचे एक निजभक्त सायनदेव हे ते ठिकाणी आलेले होते. सायनदेव त्यावेळेस यवनाच्या घरी चाकरी करत होते, यवनाच्या द्वारी चाकरी करत होते आणि त्या ठिकाणी ते आले. मग सायनदेवांनी त्यांचा परिचय करून दिला आणि परिचय करून दिल्यानंतर माझ्या घरी या अशी प्रार्थना केली. त्याच्यावर नरसिंहदेव महाराजांनी ती मान्य केली आणि मान्य केल्यानंतर या ब्राह्मणाला, पोटदुखीच्या ब्राह्मणाला देखील बरोबर घेतलं आणि त्यांना सांगितलं की याला देखील तू आज जेवू घाल. ते म्हणले, "अहो स्वामी, हा अन्न खाल्लं, अन्न हे याचं वैरी आहे, अन्न खाल्लं की असं हे करतोय तर ते पाप माल लागेल." ते म्हणले, "मी बरोबर येतोय, त्यामुळे तसं काही होणार नाही, तू काळजी करू नको." आणि मग त्याला पंचपक्वान्नाचं क्षरमिश्रित असं सगळं खीर वगैरे सगळं दिलं, तूप घालून खीर त्याला वाढ म्हणून सांगितलं आणि ते खाल्ल्यानंतर त्या ब्राह्मणाची पोटदुखी गेली. म्हणजे गुरुचरित्रात आता हे मी लागोपाठ जे सांगितलं की 2 अध्याय, आता 13वा आणि 8वा अध्याय हे लिंकिंग आहे बरं का. मी ते तुम्हाला सांगितलं तर ते लिंकिंग आहे. जे 8व्या अध्यायात घडलं होतं त्याचा हा पुढचा भाग आहे. तर ते 2 ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभजी नरसिंहदेव महाराज हे एकच आहेत काय. तसंच आपले सद्गुरू हे देखील त्या श्रीगुरुपदावर बसलेले आहेत. म्हणजे आपल्या श्रीगुरूंनी या लोढा नावाच्या ग्रहस्थांना आत्महत्येपासून वाचवलं. तर हा प्रकार पूर्वी गुरुचरित्रात घडलेला आहे. याचे 2 दाखले मला आत्ता बघायला मिळाले. अजून काही दाखले असतील, पण हे 2 दाखले हे अत्यंत परिणामकारक असे आहेत. आणि आपल्या सद्गुरूंचा जो लौकिक आहे, आपल्या सद्गुरूंचं जे हे आहे ते तुम्हाला त्यातनं अधिकार कळेल की या माणसाला तर त्यांनी बोलवून घेतलं आहे. शांतीलाल कात्रेड यांना देखील त्या दिवशी त्याला न्यायचं होतं असं काही नव्हतं. पण या माणसाच्या मनातले मनस्थिती ओळखून सद्गुरूंनी शांतीलाल शेठना देखील एक सद्बुद्धी दिली आणि या माणसाला तिथं आणलं आणि हा लोढा, काय नाव त्यांचं, तर सूरजमल फुलचंद लोढा यांना आत्महत्येपासून संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे आपल्या सद्गुरूंचं गुण वैशिष्ट्य हे मी नेहमी गुरुचरित्रातल्या अनुभवाशी निगडीत करून आपल्याला सांगतोय. याचं कारण काय की ते श्रीगुरुपदावर विराजमान असे विभूती आहेत. हा अनुभव फार मला चांगला वाटला आणि म्हणून मी आपल्याला सांगितला. तर आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त.